पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री सद्गुरु श्यामनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। श्री श्यामनाथाय नमः। ओंकार हे मूळ ब्रह्म बीज आहे। मायेची छेज करून वेदांताला प्रगट करून श्रुतींचा साज नेसला गेलेला आहे। वेद आणि पुराण यांचा हार करून त्याला 6 शास्त्र जोडली गेलेली आहेत आणि तेच जाणवं करून तेच तंतुसूत्र पवित्र असं भगवंतानं धारण केलं गेलेलं आहे। षडदर्शन रूपी मुक्तमाळा त्या पुराणामध्ये मंगळ रूपानं ओवल्या गेलेल्या आहेत। 14 विद्यांचा मेळा केलेला आहे आणि तोच स्वतःच्या गळ्यामध्ये घातला गेलेला आहे। अशा सुमंगल ओंकार रूपी भगवंताला सद्भावानं नमस्कार करून ग्रंथकर्ते हात जोडून विनवणी करू लागलेले आहेत की माझं हे जे काव्य आहे हे काव्य पूर्ण करण्यासाठी माझ्या बुद्धीला तुम्ही प्रेरणा द्या। पाठीमागच्या अध्यायामध्ये कथन झालेलं आहे। श्यामनाथांचं असणारं विधियुक्त अशी गादी प्राप्त झालेली आहे। श्यामनाथांना अभिषेक झालेला आहे। गुरुपादाची प्राप्ती झाली। स्वतः रावजी आपण विरक्त झालेले आहेत आणि गुरुपद त्यांनी सोडलेलं आहे। रावजी मनामध्ये विचार करू लागलेले आहेत। जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं गेलेलं आहे। मोक्षपदाचा विचार केला नाही। सगळ्यांचा उद्धार व्हावा याच्यासाठी आत्महिताचा विचार सोडला। पूर्ण आयुष्य वेचलं गेलेलं आहे। त्याच्यासाठी कारणी लावलं। क्षणभराचा सुद्धा त्याच्यामध्ये खंड पडला नाही। आता मी निर्मुक्त झालेलो आहे। आता नाथाला गुरुपदावरती बसवलेला आहे आणि स्वतः आता योग वृत्त होऊन या देहातून मी मुक्त होईन, मोक्षाची प्राप्ती करून घेईन असा विचार मनामध्ये करून ईश्वराचं ध्यान मनामध्ये आणलेलं आहे आणि तप अनुष्ठानामध्ये मग्न झालेले आहेत। रात्रंदिवस तप अनुष्ठान करू लागले। इकडे स्वतः श्यामनाथ महाराज गुरुपदाची प्राप्ती झाल्याच्या नंतर योग धारणेमध्ये मग्न झालेले आहेत आणि स्वधर्माचा मार्गक्रमण करू लागले। नाथांचे चमत्कार पाहिल्याच्या नंतर अपार असा शिष्यमेळा वाढला गेलेला आहे आणि म्हणू लागले हा नरवीर अवतारी आहे। या पृथ्वी तलावरती अवताराला आलेला आहे, प्रकट झालेला आहे। 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये राहून हे काही सामान्य महिमान नाही। क्षणमात्रानं भक्तांचा उद्धार करणारे आणि म्हणून आईच्या पोटामध्ये 12 महिने राहिल्याच्या नंतर स्वामींचं गुह्य ज्ञान ऐकलं। पूर्वजन्मीचं ते योग रत्न आहे आणि म्हणून 3 वर्ष झाल्याबरोबर श्रीनाथांनी गीतेचं वाचन केलं। 700 श्लोक परिपूर्ण खाड 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 म्हणून दाखवले। अष्टांग योगी हे श्यामनाथ महाराज आहेत। समाधी सांप्रत साधली गेलेली आहे। अनुष्ठान दिनरात करत आहेत। नाथांची ही तपसाधना जाणून शिष्यगण अपार असे वाढू लागले आणि मग त्या शिष्यांची पीडा पूर्ण करून त्यांना समाधानी आणि श्यामनाथ महाराज करू लागलेले आहेत। कुणाला काही व्याधी दारुण जर झाली तर औषधोपचार करू लागलेले आहेत। असाध्य अशी काही व्याधी असेल तरीसुद्धा त्याचं निरसन करू लागले। कुणाला जखम झालेली असेल तरी ती सुद्धा बरी करू लागले। कुणाला भूतप्रेताची बाधा झालेली असेल, कुणाला बाबर झोटिंग आणि समस्त अशी जी काही आहेत त्या सगळ्यांना दंड करून आणि भक्तांना निर्मुक्त करू लागलेले आहेत। आपल्या स्वतःच्या बळावरती कुणी जारण मारण केलं, चेटूक मेटूक केलं, वशीकरण केलं तरी त्याचं उच्चाटन करून त्या भक्तांना त्या बंधनातून श्यामनाथ महाराज मुक्त करू लागले। लिंबू आणि पाणी अभिमंत्रून
त्या पीडिताला ते देऊ लागले आणि त्याच्यामुळं त्याची पीडा क्षणामध्ये जाऊन नाथ कृपेनं त्या भक्ताचं समाधान होऊ लागलं. पाण्यामध्ये लिंबू पिळून प्राशन केल्याच्या नंतर स्त्री आणि पुरुष त्यांची इडापिडा जाऊन अंतःकरणामध्ये समाधान होऊ लागलं. अशा रीतीनं शामनाथ महाराज त्रिविध तापानं पीडित जे कोणी आहेत त्यांना त्या तापापासून मुक्त करून शांत करू लागलेले आहेत. इकडं पुणे नगरीमध्ये स्वामी स्वतःच्या आश्रमामध्ये जप तप आणि अनुष्ठान करत ईश्वराची अखंडित सेवा करू लागलेले आहेत. अशा पद्धतीनं कालक्रमण होत असताना एके दिवशी स्वामीजींच्या मनामध्ये विचार आलेला आहे की रावजीला गुरुपद देऊन मी या जीवनातून निर्मुक्त झालो. दत्त महाराजांचा अनुग्रह पवित्र आणि पावन तोच मी माझा निज शिष्य त्या रावजीला दिलेला आहे आणि तीच परंपरा जपून चालवली गेलेली आहे. त्याच्यामध्ये कुठलीही तिळभर कमतरता नाही. आता मी निर्मुक्त झालेलो आहे. आता काय उरलं गेलेलं आहे? हे कार्य अवताराचं सुफलित झालेलं आहे, परिपूर्ण झालेलं आहे. आता ही जी काय आहे, हे जे शरीर आहे, हे शरीर सोडून आता आपण स्वस्वरूपामध्ये सुलीन व्हावं, ज्याच्यामुळं भवबंधन तुटलं जाईल असं प्रयोजन करावं. दीनजनांचा उद्धार करण्यासाठी सगळं आयुष्य अर्पण केलं गेलेलं आहे. आता या निज देहाचा त्याग करून स्वस्वरूपामध्ये जावं. आता ज्येष्ठ महिना चालू आहे आणि या ज्येष्ठ महिन्याच्या नंतर पुढे येणाऱ्या आषाढ महिन्यामध्ये, त्या महिन्यामध्ये स्वतः हमखास या देहाला पूर्णत्वानं त्यागावं. आषाढ महिन्यामध्ये वद्य चतुर्थीच्या दिवशी हा जो देह आहे हा पंचभूतांना अर्पण करून स्वस्वरूपामध्ये आपण लीन व्हावं. हा जडदेह पंचभौतिक आहे आणि मी मात्र त्याचा मालक नाही. षडविकारानं गांजलेलं हे शरीर आहे आणि म्हणून तो नाहक जर्जर झालेला आहे. स्वधर्माचं रक्षण करण्यासाठी, परिपूर्ण असं रक्षण करण्यासाठी या देहाचा सांभाळ केलेला होता. पण आता शामनाथ या पंथाचं रक्षण करील. माझं कार्य परिपूर्ण झालेलं आहे म्हणून हा देह विसर्जन करून स्वतः आपण उद्धरून निजधामाच्या ठिकाणी जाईन असा विचार मनामध्ये स्वामीजी करू लागलेले आहेत. आणि म्हणू लागले की आता नाथांना आपण निरोप द्यावा, ज्याची सायासानं आठासानं गुरुपदावरती स्थापना केली गेलेली आहे. आणि श्यामजी आणि रावजी हे आपले शिष्य घेऊन इथे येतील आणि ते आल्याच्या नंतर त्यांच्या समोर आपण या आपल्या देहाचं विसर्जन करावं असा विचार मनामध्ये केलेला आहे. आणि सामनगावला निरोप दिला की तुम्ही पुणे या ठिकाणी आश्रमाच्या ठिकाणी यावं आणि स्वामीजीची भेट घ्यावी असा स्वामीजींचा निरोप ऐकलेला आहे. आणि नाथांना अतिशय आनंद झाला. स्वामीजींनी आपण स्वतः येण्यासाठी निरोप दिलेला आहे. रावजीचं अंतःकरण सद्गदित झालेलं आहे. आणि मग श्यामनाथांना बोलू लागलेले आहेत की आपण आता ताबडतोब स्वामीजींना प्रणिपात करण्यासाठी, स्वामीजींचं दर्शन घेण्यासाठी जाऊ. सर्व शिष्यगण बरोबर घेऊ आणि पुणे या ठिकाणी जाऊन तिथं स्वतः आपण स्वामीजीचं दर्शन घेऊ असं रावजी श्यामनाथ महाराजांना म्हणू लागलेले आहेत. भेटीला स्वामीजींची भेट होऊन बरेच दिवस होऊन गेलेले आहे म्हणून त्यांची आठवण येऊ लागलेली आहे. अनायासानं काही अट्टहास न करता स्वामीजींनी स्वतः आपल्याला बोलावलेलं आहे. त्याच्यामुळं आता उशीर करायचा नाही, ताबडतोब आपल्याला निघायचं आहे असं वडिलांचं बोलणं ऐकलेलं आहे. आणि तशाच पद्धतीनं स्वामींनी पाचारण केलेलं आहे. म्हणून रावजी सहित स्वतः आपण श्यामनाथ महाराज शिष्यगण बरोबर घेऊन निघालेले आहेत. घोड्यावरती स्वार झालेले आहेत. श्यामनाथ महाराज निघालेले आहेत. बरोबर शिष्यांचा समुदाय आहे. आणि मग पुनवडीकडे जाऊ लागलेले आहेत. पुणे नगरीला गेलेले आहेत. मुठा नदीच्या काठावरती मंजूळ असं पाणी आवाज करू लागलेला आहे. वृक्ष वाढले गेलेले आहेत. सभोवार पक्ष्यांची किलबिल किलबिल, सुमधुर असा त्यांचा किलबिलीचा आवाज येऊ लागलेला आहे. आणि फुलांचा सुगंध दरवळू लागलेला आहे.
अशा त्या महाराजांच्या स्वामीजींच्या आश्रमाच्या ठिकाणी शामनाथ महाराज रावजी सर्व शिष्यासहित पोचले गेलेले आहेत. आणि मग निसर्गरम्य असा परिसर पाहून सर्वांना अतिशय आनंद झाला. त्याच ठिकाणी महादेवाचं मंदिर ओंकारेश्वराच्या जवळ स्वामीजींनी आपला आश्रम स्थापन करून तिथं वास्तव्य केलं. मुठा नदीच्या काठावरती साधना केली. असं ते पवित्र शिवस्थान सर्वांनी पाहिलेलं आहे. शामनाथांना अतिशय आनंद झालेला आहे. महादेवांचं अतिशय सद्भावानं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर स्वतः आपण आश्रमामध्ये आलेले आहेत. स्वामीजींना पाहिलं, अतिशय मनामध्ये आनंद झालेला आहे. स्वामीजीच्या समोर जाऊन सद्भावानं साष्टांग नमन केलं. रावजींनी सर्व शिष्यगणासहित नमन करून स्वामीजींच्या समोर बसले गेलेले आहेत. स्वामीजींच्या जवळ आपण जाऊन रावजीने आणि शामनाथांनी 16 उपचारानं स्वामीजींची पूजा केली आणि मग देहभान विसरले गेले. श्री गुरुचं ध्यान करू लागलेले आहेत. रावजीसह सगळे शिष्यगण समोर स्वामींनी पाहिले. त्यांचं अंतःकरण अतिशय आनंदित झालेलं आहे, समाधानी झालं. स्वामी मग स्वतः विचार करू लागलेले आहेत, म्हणू लागलेले आहेत की या सर्व लोकांना आपण सांगावं आणि स्वस्वरूपामध्ये लीन व्हावं. म्हणून स्वामीजी आपण सर्व शिष्यांना म्हणू लागलेले आहेत, निरूपण करू लागलेले आहेत. आणि तेच सावधपणानं ऐका. कारण ग्रंथकर्ते ज्या वेळेला सावधान अवधारा असा शब्द वापरतात त्यावेळेला ग्रंथकर्त्यांना विशेष रूपानं असं काहीतरी सांगायचं असतं. ज्या वेळेला ग्रंथकर्त्यांना विशेष रूपानं काहीतरी सांगायचं असतं त्यावेळेला सावधान अवधारा असा शब्द येतो. स्वामी सर्व शिष्यांना बोलू लागलेले आहेत की माझं कार्य आता पूर्ण झालेलं आहे. आता या जड देहाचा त्याग करून मी स्वस्वरूपामध्ये लीन होत आहे, स्वस्वरूपामध्ये मिळून जात आहे. ज्या कार्यासाठी या शरीराची निर्मिती झालेली होती ते कार्य पूर्ण झालेले आहे. आता देहाचा अवतार सांडून मी या भवसिंधूला पार करून जाईन. आषाढ महिन्यामध्ये वद्य चतुर्थीचा दिवस हा अतिशय सुदिन आहे, गमन करण्यासाठी चांगला आहे. त्या दिवशी मी स्वतः सर्वार्थानं उद्धरून जाईल. स्वामीजी नाथांना बोलू लागलेले आहेत की मी ज्या वेळेला या देहातून उद्धरून जाईन त्याच वेळेला या ठिकाणी समाधी बांधावी आणि स्वभावता पालन करावं. दर्शनाच्या निमित्तानं भक्तगण इथं येतील, त्यांचं जन्म मरणाचं निवारण होईल याच्यामध्ये कुठलाही संशय नसावा. तशाच पद्धतीनं इथं जवळच ओंकारेश्वर स्वतः मुठा नदीच्या तीरावरती आहेत, जे भवदुःखाचा पार करतील. भवदुःख हिरून पैल पार होईल. हे शामनाथा, तू आपण स्वधर्माचं पालन करून भक्ती मार्ग हा निपुणपणानं वाढव, जो त्रैलोक्यामध्ये पावन आहे. गुरुपादावरती आपण राहून दीनजनांना पावन कर. अंतकाळाच्या अंती सर्वांचा उद्धारण करून सर्वांचं भवबंधन तोडावं. योग मार्ग हा दुस्तर आहे आणि म्हणून साधना अणुमात्रसुद्धा कोणी करत नाही. आणि मग त्यांना बीजमंत्र देऊन या तिन्ही लोकांमध्ये पावन करावं. योगमार्ग आणि भक्तिमार्ग दोहाशी एकाग्र करून स्वधर्म वाढवावा, जो भक्तांना सर्व भक्तांना प्राप्त होईल. ज्ञानाची फुंकर घालावी, अंधश्रद्धा तरीपार करावी. जगामध्ये ढोंगी भक्त जे आहेत त्याच्यावरती ज्ञानप्रहार करावा. पूर्वजन्मीचा तू योग निपुण आणि स्वतः नृसिंह भगवान या जनांचा उद्धार करण्यासाठी स्वतः आपण या पृथ्वी तलावरती आलेला आहे. जन उद्धार, त्या उद्धाराचा वसा घेऊन हे श्यामा वसा आयुष्य वेचलं गेलेलं आहे, तरी तुझ्यावरती आता भरोसा ठेवलेला आहे. आणि म्हणून या देहाचा फासा मी तोडून जातो आहे
आषाढ महिन्यामध्ये वद्य चतुर्थीला मी निजधामाला जाईन आणि म्हणून तुम्हाला बोलावलं गेलेलं आहे. इथं त्वरेनं ताबडतोब बोलवण्याचं कारण तेच आहे. मी इथं एकांतवासामध्ये राहतो आहे. इथं कुणाचीही स्त्री पुरुषाची संगती नाही. या देहाचं विसर्जन केल्याच्या नंतर त्या मृतदेहाची विटंबना होईल आणि तुम्ही म्हणाल की देह हा अशाश्वत आहे आणि तो पंचमहाभूतांचा आहे. पण स्वामीजींना स्वआप्त मानून ती देहाची विटंबना होईल म्हणून चिंताक्रांत आहे. पण हा विचार काही उचित नव्हे. देह विटंबनेची चिंता आहे आणि म्हणून तुला सांगून ती सर्व गोष्ट ते चित्त देऊन ऐक. मी इथं मुठा नदीच्या तीरावरती राहून ओंकारेश्वराच्या जवळ हे स्वतःचं शरीर त्यागू इच्छित आहे. पहिलं पार होण्यासाठी या देहाचा त्याग करणार आहे. पण या ठिकाणी शरीराचा त्याग केल्याच्या नंतर महान असा अनर्थ होईल. कुत्री त्याचप्रमाणे कोल्हे असे जे प्राणी आहेत ते येऊन त्या देहाचे 100 तुकडे करतील. मांस भक्षण करण्यासाठी या शरीराचं विदारण करतील आणि अस्तव्यस्त होऊन ते तुकडे इकडे तिकडे पडतील. मग हे जे महादेवाचं शिवस्थान आहे ते अपवित्र होईल. म्हणून अशा अपवित्र शिवस्थानाच्या ठिकाणी भक्तगण जे दर्शनाला येतात त्यांनी पाहिल्याच्या नंतर त्यांचं मन जे ते विटलं जाईल आणि या स्थानाचा या ठिकाणाचा ते त्याग करतील. दुर्गंधयुक्त असा मानवी देह आहे आणि म्हणून त्याला स्पर्श न करता महादेवाचं मंदिर आहे. त्याच्यामुळं ते जे शरीर आहे पुरेपूर गाढून टाकावं, ज्याच्या योगी करून या मंदिराला विटंबना होणार नाही. तशाच पद्धतीनं ज्या देह अस्ती आहेत त्या इथं शिवसंगतीनं राहाव्या म्हणून मी तुला विनंती करतो आहे. हे शामनाथा, म्हणूनच मी तुला सांगतो आहे, मी आषाढ वद्य चतुर्थीच्या दिवशी या शरीराला सांडून पूर्णत्वानं वैकुंठाला गमन करीन, श्रीहरी भगवंताची भेट घेईन आणि मी ज्या वेळेला या देहातून प्राण सोडून जाईन त्यावेळेला तू समाधी बांध, या मंदिराच्या ठिकाणी या देहाला आश्रय दे, असे स्वामींची विनवणी ऐकली गेलेली आहे. सगळे भक्तगण गहिवरले गेलेले आहेत. श्यामनाथ महाराज रावजी आपण मनामध्ये उद्विग्न झाले. रावजी मनामध्ये विचार करू लागलेले आहेत की स्वामी सत्यवादी आहेत, देह सोडून जातील आणि स्वतःचा उद्धार एका क्षणामध्ये करतील. मला त्यांनी पवित्र पावन असा अनुग्रह दिलेला आहे. या जगाचं उद्धरण करण्यासाठी, सगळं मायेचं आवरण तोडून टाकण्यासाठी संन्यास पण प्राप्त केलं गेलेलं आहे. सगळी संपत्ती दान केली गेलेली आहे. स्त्री पुरुषांचा त्यांनी स्वतः त्याग केला गेलेला आहे. आणि इथं या पुणे नगरीच्या ठिकाणी मुठा नदीच्या काठावरती शिवमंदिराच्या जवळ आपला आश्रम बांधून राहिले. कठीण अशी योगधारणा केली, समाधी साधली गेलेली आहे आणि ज्याचा प्रत्यय आत्मज्ञानानं आलेला आहे. निजस्थान पावण्यासाठी तोच प्रत्यय आलेला आहे. आता स्वामींनी आपण मनामध्ये निश्चय केलेला आहे की या मुठा स्थानाच्या ठिकाणी समाधी घ्यावी आणि आपण मूळ धामाच्या ठिकाणी गमन करावं. रावजी मनामध्ये गहिवरले गेलेले आहेत आणि स्वामीजींना आलिंगन दिलेलं आहे. त्याच्यामुळं संदेह विरून गेला आणि मग त्याच वेळेला स्वतः शांत चित्त झालेले आहेत. त्यावेळेला श्यामनाथ मनामध्ये विचार करू लागलेले आहेत, मी पूर्वजन्मीचा संन्यासी आहे, पण वासना चित्तामध्ये आली आणि वराह योनीमध्ये माझं पतन झालं. वराह योनीमध्ये गेल्याच्या नंतर, पतित अशा वराह योनीमध्ये गेल्यानंतर स्वामींनी हकीकत जाणली गेलेली आहे आणि रावजींना त्वरित पाठवून त्या योनीतून मला मुक्त केलं. आणि तशाच पद्धतीनं आईच्या पोटामध्ये 12 वर्ष मी राहिलो. स्वामीजींनी येऊन मला तिथं उपदेश केला आणि जन्मल्याबरोबर माझा जो डावा कान छिन्न विछिन्न होता तोच त्याची जखम बरी करून
मला तो त्यावेळेला उपदेश केला. आता आम्हाला बोलावलं गेलेलं आहे आणि मूळ निजधामासाठी स्वामीजी जात आहेत. हे असत्य नाही, हे निर्विवाद सत्य आहे आणि हे वर्तमान मी माझ्या मनामध्ये जाणलं गेलेलं आहे. आणि म्हणून रावजी आणि शामनाथ न बोलता दोघांनीही खूण ओळखली गेलेली आहे. मौन धरून शांत राहिले गेलेले आहेत आणि स्वामींचं बोलणं ऐकू लागलेले आहेत. नाद मनामध्ये विचार करू लागलेले आहेत. स्वामींनी हे निर्वाण सांगितलं गेलेलं आहे. आता काही दिवसच इथं राहिलेले आहेत, शिल्लक राहिलेले आहेत आणि मग आपण इथंच राहावं. इथं राहूनच स्वतः आपण सद्भावानं स्वामींची सेवा करावी आणि तशाच पद्धतीनं स्वामींचं जे वचन आहे त्या बोलण्याचं आज्ञेचं पालन करावं. स्वामीजींनी शरीराचा त्याग केल्याच्या नंतर या ओंकारीच्या शोराच्या जवळ विवर खोदून ठेवावं आणि सुंदर अशी समाधी स्वामीजींची बांधावी, हा विचार शामनाथ महाराजांच्या मनामध्ये आलेला आहे. आणि स्वामीजींना बोलू लागलेले आहेत की हे स्वामीजी, तुमची इच्छा मी पूर्ण करीन. इथं तुमची मी समाधी बांधेन. नीरा भीमेच्या संगमावरती अर्घ्य देत असताना शामनाथ महाराजांच्या हातामध्ये दत्त महाराजांची मूर्ती आलेली आहे. सद्भावानं पाहिली गेलेली आहे. ती मूर्ती आश्रमाच्या ठिकाणी आणली. अहर्निशी दररोज त्या मूर्तीची पूजा करू लागलेले आहेत आणि तशाच पद्धतीनं ती मूर्ती समाधीच्या ठिकाणी पूर्णत्वानं बसवली गेलेली आहे. शामनाथांचं वचन ऐकलेलं आहे. स्वामीजी अतिशय आनंदभरित झालेले आहेत आणि म्हणू लागलेले आहेत, देह उद्धारण करीन. चतुर्थीचा दिवस ठरला गेलेला आहे आणि मग रावजींना जवळ बोलावलेला आहे. म्हणू लागले, तू माझा निज शिष्य आहेस, तू अहर्निशी माझी सेवा केली गेलेली आहे आणि त्याच्यामुळं भगवंत तुझ्यावरती संतुष्ट आहे. नरसिंह नावानं आपण रात्रंदिवस सेवा केलेली आहे. सर्व आप्तजन सोडून हे आश्रमाचं ठिकाण मी निर्माण केलेलं आहे आणि तुझा भक्तिभाव पाहून स्वतः नरसिंह तुझ्या पोटी आलेला आहे आणि तेच श्यामनाथ या नावानं या पृथ्वी तलावरती आलेले आहेत. मी माझा प्राण सोडून गेल्याच्या नंतर माझी समाधी पूर्णपणाने बांधावी आणि या श्यामनाथाच्या हातून सद्भावानं ते प्रयोजन करावं, असं स्वामींचा बोलणं ऐकलेलं आहे. रावजी लोटांगण घालू लागलेले आहेत. म्हणू लागले, गुरु आज्ञा मला प्रमाण आहे. अशा रीतीनं आश्रमस्थानी संगम त्रिवेणीचा झालेला आहे. एक स्वामीजी आहेत, दुसरे रावजी आहेत आणि तिसरे शामनाथ महाराज आहेत. कुलगुरू स्वामी नरहर, त्यांचे शिष्य रावजी आणि सद्गुरू शामनाथ महाराज योगींद्र, असा शिष्य समुदाय. या शिष्य समुदायासहित त्रिवेणी संगम मुठा नदीच्या काठावरती झालेला आहे. सर्वांची विचारपूस केलेली आहे आणि स्वामीजी समाधीच्या ठिकाणी बसले गेलेले आहेत. योगमुद्रा लावली गेलेली आहे आणि वायूला कोंडून धरलं गेलेलं आहे. आहार, भोजन आणि पाणी सर्व त्याग केला गेलेला आहे. ध्यान भगवंताच्या ठिकाणी लावलं गेलेलं आहे आणि एकाग्र चित्तानं नियमक असा जप स्वामीजी करू लागलेले आहेत. अंतःकरणामध्ये योग साधला गेलेला आहे. वायूला बंधन केलेलं आहे. वायू आतमध्ये कोंडला गेलेला आहे. प्राण आकर्षण केला गेलेला आहे. अपान आकर्षण केलेलं आहे आणि स्वामीजी समाधीमध्ये लीन झाले. अशा रीतीनं स्वामीजी आपण अन्न पाण्यास त्याग करून देह विसर्जन करण्यासाठी समाधी लावून बसले गेलेले आहेत. रावजी सहित शामनाथ महाराज आपण सर्व शिष्यांना घेऊन रात्रंदिवस तहान भूक हरपून सेवा करू लागलेले आहेत. अशा पद्धतीनं काही दिवस गेल्याच्या नंतर जो शुभ दिवस आहे तो आषाढ वद्य चतुर्थीचा दिवस आलेला आहे आणि याच दिवशी स्वामी राज नरहर योग बळाचा वापर करून निज देहातून प्राणसत्वर त्यांनी
बाहेर काढला आणि प्राण देहातून बाहेर काढून स्वस्वरूपामध्ये विलीन केला, जिथून जन्म मरणाचा फेरा चुकला जाईल असं अक्षय स्थान स्वामीजींना प्राप्त झालं. देहातून प्राण काढला, शरीर अचेतन झालं, तिथलं महिमान वर्णन करता येत नाही. स्वामीजी स्वस्वरूपामध्ये विलीन झाले. स्थूळ, लिंग, कारण आणि महाकारण 4 देहांना स्वस्वरूपामध्ये एक क्षण न लागता स्वामीजींनी विलीन केलं. लिंग देह अंगुष्ठ प्रमाण पूर्वजन्मासाठी कारण आहे आणि त्यालाच ओलांडून आपण मूळ स्थानाला पोचले गेलेले आहेत. कारण देहामध्ये अज्ञान आहे, ते जीवांना बंधन करतं, त्याचं दमन केलं आणि मूळ धामाला गेलेले आहेत. स्वामींनी देह विसर्जन केला, त्याच वेळेला सगळेजण नमन करू लागलेले आहेत. शामनाथ महाराज स्वतः आपण सर्वांना बोलू लागलेले आहेत. स्वामींनी देह विसर्जन केलेलं आहे, अचेतन असा देह शिल्लक राहिलेला आहे. आता याच ठिकाणी समाधी बांधून आपल्या स्वामीजींचं वचन आपण पाळूया. नाथांची आज्ञा ऐकली गेलेली आहे आणि शिष्य त्वरेने निघालेले आहेत. साहित्य आणलं गेलेलं आहे आणि समाधीची पूर्ण तयारी केली. समाधीच्या पृष्ठभागावरती दत्तमूर्ती जी शामनाथ महाराज अर्घ्य देत असताना त्यांच्या हातामध्ये निर्माण झाली, संगम तीरावरती सापडली गेली. ती अतिशय गोजिरी, अतिशय मोहक, अतिशय सुंदर अशी मूर्ती वरती बसवली गेलेली आहे. आषाढ महिन्यामध्ये वद्य पक्षामध्ये चतुर्थीला पूर्णत्वानं दीनजनांचा उद्धार करण्यासाठी स्वामीजींनी समाधी घेतली. त्यावेळेला शामनाथ महाराजांनी स्वतः आपण या दिवसाचं स्मरण राहण्यासाठी शोभायमान असा उत्सव केला गेलेला आहे आणि तोच उत्सव पाहून लोक वाहवा करू लागलेले आहेत. भजन, कीर्तन, अन्नदान समाधीच्या जवळ आपण मुठा नदीच्या काठावरती केलं गेलेलं आहे आणि तेच मुठा तीर ओंकारेश्वराचं शिवस्थान पवित्र आणि पावन. स्वामीजींची इच्छा पूर्ण झालेली आहे. शामनाथ महाराजांनी स्वामीजींची समाधी बांधली आणि शिवस्थानाच्या जवळ ती समाधी जनांचा उद्धार करण्यासाठी हा उत्सव परिपूर्ण झाला आणि तिथे एक पावन असा पुजारी ठेवला गेलेला आहे. समाधीचं संगोपन करण्यासाठी असं प्रयोजन शामनाथ महाराजांनी केलं. पुजाऱ्यासाठी आश्रम बांधून पूजा अर्चा करण्यासाठी पुजारी ठेवला आणि आपण सामन गावाकडं जाण्यासाठी निघाले. आणि सामन गावाकडं गमन करत असताना रावजी मनामध्ये विचार करू लागलेले आहेत. सद्गुरू स्वामी स्वतः उतरून गेले, एका क्षणाचाही विलंब न लागता त्यांनी आपला उद्धार केला. मनुष्य देह हा नश्वर आहे, याच्यामध्ये तिळमात्र सुद्धा समाधान प्राप्त होत नाही, परंतु त्यालाच शृंगार करून सजवून तोच देह शिरजोर होतो. कशामुळं तर अभिमानानं होतो. जसं सद्गुरू स्वामी नरहर योग मार्ग दुस्तरत्या आचरण करून निज धामाला पोचले गेलेले आहेत. सर्व संसार सोडून पूर्णत्वानं सोडून दिला आणि तशाच पद्धतीनं मी सुद्धा रावजी आपण योग बळाचा संपूर्ण वापर करून अक्षयपदाच्या ठिकाणी गमन करीन, जिथून जन्म मरणाचा फेरा संपला जाईल. गुरुपदाला आपण सोडून श्यामनाथाला गुरुपदाच्या गादीवरती अभिषेक केला गेलेला आहे. आता उरलेलं जे पायिकपण आहे ते देह उद्धारण करायचं आहे. ज्या ठिकाणी स्वामी उद्धरून गेले त्याच ठिकाणी मी सुद्धा आपण जाईन हा विचार मनामध्ये आलेला आहे आणि मनामध्ये उद्विग्न झाले. स्वामींनी आत्मज्ञान दिलं, तशाच पद्धतीनं योग साधना अर्पण केली आणि त्यांचंच अनुष्ठान करून
निज धामाच्या ठिकाणी मी गमन करील, पितृऋणातून मुक्त होईन आणि शामनाथ हा माझा पुत्र तो या सर्वांना मुक्त करील. हे महाभूत जो देह आहे तो सोडून स्वस्वरूपामध्ये विरून जाईन असा निश्चय करून मग सामनगावला परत आलेले आहेत. सर्व शिष्य समुदाय बरोबर आहे ते गावामध्ये पोचले गेलेले आहेत. दासांचे दास महाराजांचे दास देवीदास महाराज विनवणी करू लागलेले आहेत. स्वामीजींच्या उद्धाराची ही कथा मुठा नदीच्या काठावरती समाधी बांधून पवित्र पावन असं चराचर करण्यासाठी या अध्यायाचं जे श्रवण करतील त्यांच्या देहाचं बंधन हे तुटलं जाईल. मायेचं आवरण आहे ते विरून जाईल आणि ज्ञान स्वरूपाची त्याला प्राप्ती होईल. आता पुढच्या अध्यायामध्ये कथन होईल. आत्मारामांचा जन्म होईल आणि नाथ महाराज मंत्र अर्पण करून त्यांना चराचरामध्ये पावन करतील. दास सद्गुरूंचा दास देवीदास महाराज ग्रंथ करते सांगतायत की जे गुरूंनी माझ्या अंतःकरणामध्ये प्रकट केलं तेच मी इथं ग्रंथामध्ये लिहिलं गेलेलं आहे, सांगितलं गेलेलं आहे. इति श्री शामनाथात्मानुभव आत्महित काव्यातील आघव परिसोत श्रोते स्वयमेव एकादशोध्याय गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरु शामनाथ महाराज की जय.